नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 8वीची द्वितीय घटक चाचणीची मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सेमीच्या मुलांचं मॅथ्स, सायन्स आणि समाजशास्त्राची प्रश्नपत्रिका 15 गुणांची चालू शैक्षणिक वर्षाची उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यासारख्या इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्टसुद्धा अवश्य पहा. सर्वप्रथम आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडवू. इयत्ता 8वी मराठी, घटक चाचणी क्रमांक 2, गुण 15, वेळ 1 तास. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत. बघा पहिलं, स्वामींना एक खंड वाचण्यासाठी किती दिवस लागतात? 2, गोधडीची वैशिष्ट्ये एका वाक्यात लिहा. पुढचं, कारणे लिहा. लेखिका निराश झाली तरी तिने स्वतःला सावरले. 2, चहा मिळेल का असे विचारताच वारली विचारात पडले. त्यानंतर प्रश्न दुसरा, जोड्या लावा. 5 गुणांसाठी, ब्रह्मांड आठवणे. 2, 18 विश्व दारिद्र्य असणे. 3, निपचित पडणे. 4, हुरहुर वाटणे. आणि 5, उकल होणे. त्यानंतर प्रश्न तिसरा, पाठाच्या आधारे तुलना करा. फुलपाखराचं जीवन आणि मानवी जीवन. ब भाग आहे, संधी सोडवा, नाहीसा, नदीत, खिडकीत, सदाचार. सर्वांची उत्तरं दिली आहेत बघा. पुढचा विषय इयत्ता 8वी हिंदी, घटक चाचणी, गुण 15, वेळ 1 तास. प्रश्न पहिला, संजाल पूर्ण कीजिए. नया ठेकेदार ऐसा था. 2, विधानों के सामने सही अथवा गलत लिखिए. ठेकेदार पुराना था, गलत. अनुभवी ठेकेदार ने बताया कि अधिकारी महोदय रिश्वत चाहते, सही. 2, ईमानदार व्यक्ति को अच्छाई के मार्ग पर ले आती है. इस विषय पर अपने विचार लिखिए. प्रश्न दूसरा, सौहार्द सौमनस्य कविता पढ़कर सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए. इन बातों में अलग होकर भी हम सब एक है. दूसरा, खुदा और भगवान बसता है यहाँ. धर्म के नाम पर लड़ना उचित नहीं है. इस विषय पर अपने विचार लिखिए. प्रश्न तीसरा, प्रवाह तालिका पूर्ण कीजिए 2 अंकों के लिए. कवि की अपेक्षाएं. प्रश्न चौथा, मुहावरे का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए. नाक में दम करना, घोड़े बेचकर सोना. पाठों में आए अवयव का भेद बताकर वाक्यों में प्रयोग कीजिए. के सामने, ईमानदारी से. ई, सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए. पौधे ने बाटे नहीं रंग, नाम पूछकर फूल. उडकर सिर पर बैठती निज पैरों की धूल. या पद्धतीने उत्तर लिहायचे. अतिरिक्त शब्द काढून वाक्य पुन्हा लिहायचे. पुढचा विषय इंग्लिशची प्रश्नपत्रिका स्टँडर्ड 8, 15 गुणांची. क्वेश्चन 1, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 गुणांसाठी. आपल्या पाठ्यपुस्तकातला एक पॅसेज दिलेला आहे आणि त्यावर आधारित दिलेल्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. बघा ते सर्व प्रश्न. ग्रामर बघा, त्यावर आधारित प्रश्न.
क्वेश्चन नंबर 2 5 गुणांसाठी डू ॲज डायरेक्ट. स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन पेपर. सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी उपयोगात येईल. क्वेश्चन 1 फिलिंग द ब्लँक 5 गुणांसाठी. 5 उदाहरणं दिलेली आहेत, ती या पद्धतीने सोडवा. क्वेश्चन नंबर 2 3 गुणांसाठी असेल आणि त्यासाठी दिलेला चार्ट आपल्याला वारंवारितेचा या पद्धतीने पूर्ण करायचा असणार आहे. बघा सर्व उदाहरणं या पद्धतीने सोडवा. पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान मराठी मीडियमच्या मुलांची प्रश्नपत्रिका. 15 गुणांची. प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा. RBCची निर्मिती अस्थिमज्जामध्ये होते. DNA आम्ल आपले अनुवंशिक गुण ठरवते. 3 हृदय स्नायू अनैतिक असतात. 4 विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजे पेशी अंगके. आणि 5 टार्टारिक हे सौम्य आम्ल आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा असेल जोड्या लावा. चिंच, दही आणि लिंबू. चुटकीबरोबर ते लिहा. श्वसन क्रियेची व श्वसन संस्थेची सुरुवात नाकापासून होते. बरोबर. मीठ आम्लधर्मी आहे. चूक. प्रश्न तिसरा फरक स्पष्ट करा. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. त्यानंतर ब भाग एका वाक्यात उत्तरे लिहा 3 गुणांसाठी. 1 नैसर्गिक आम्ल म्हणजे काय? 2 टमाट्याचा रंग कोणत्या घटकामुळे लाल होतो? 3 क्लोराईड क्षार मिळवण्यासाठी कोणते आम्ल वापरले जाते? त्यानंतर सेमीच्या विद्यार्थ्यांची जनरल सायन्सची प्रश्नपत्रिका 15 गुणांची युनिट टेस्टची. क्वेश्चन 1 फिलिंग द ब्लँक 3 गुणांसाठी. बी भाग आन्सर द फॉलोइंग 4 मार्क्स. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 सायंटिफिक रिझन. क्वेश्चन नंबर 3 फरक स्पष्ट करा. त्यानंतर शेवटचा विषय इयत्ता 8वी समाजशास्त्र, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र मिळून ही 15 गुणांची प्रश्नपत्रिका तयार केली आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडा 3 गुणांसाठी. 1 दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित होते. 2 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात. 3 महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात लोकसंख्येची घनता कमी आढळते. ब भाग जोड्या लावा. रॅडचा वध करणारे, गदर संघटनेचे नेते, क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन करणारे. त्यानंतर प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा 3 गुणांसाठी. सरकारने सुभाषबाबूंना तुरुंगात का टाकले? दुसरं महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याचे नाव लिहा. भूमी उपयोजन म्हणजे काय? त्यानंतर प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा 6 गुणांसाठी. 1 गांधीजींनी मिठाचा कायदा सोडून देशभर सत्याग्रह करण्याचे का ठरवले? 2 समाजात कायद्याची गरज
का असते? 3. ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते? अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची द्वितीय घटक चाचणीची मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सायन्स, मॅथ्स आणि समाजशास्त्र या सर्व विषयांचे सेमी आणि नॉन सेमीच्या मुलांच्या प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाच्या आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेल्या आहेत. या प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगात ठरतील. यासारख्या इतर वर्गांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक यू.